आणि लाडू वगैरे बनवले, खूप छान लाडू झालेले, चिक्क्या बनवल्या, खूप छान चिक्क्या झालेल्या। नाचणीपासून विविध पौष्टिक पदार्थ आपण बनवू शकतो किंवा आपले कुपोषित लाभार्थी जे आहेत त्यांनी खाल्ले तर वजन सुद्धा चांगले वाढेल। नागलीचे विविध पदार्थ कोणते आहेत आणि त्या पदार्थांमुळे आपले पोषण मूल्य आपण नागलीचे कसे वाढवू शकतो हाही प्रयत्न आम्ही करत आहोत। प्रगती अभियान संस्थेतर्फे आम्ही नाशिक, ठाणे, पालघर या जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांबरोबर काम करतोय नागलीचे पिकाचे उत्पादन वाढावे म्हणून। कारण नागली पिकात मुळात पोषण मूल्य खूप छान आहे, जे वेगवेगळ्या तृणधान्यांमध्ये असते त्यात सुद्धा नागलीबद्दल खूप चांगलं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनने सुद्धा म्हटलेलं आहे। नागली ही पारंपरिक पीक आहे आणि हे इथली कुटुंब पूर्वीपासून खात आलेलीच आहेत। आदिवासी भागात नागली अजिबातच नवीन नाही, पण ही नागलीची उत्पादकता कमी होत होती म्हणून त्याच्यावर काम करून आम्ही त्याची उत्पादकता वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे। पण नाशिक आपल्याला नागलीचे पोषण मूल्य बघता त्याचा अजून किती विविधांगाने विचार करता येईल हाही आपल्या पुढचं एक चांगलं आव्हान आहे। त्यात आम्ही असा विचार केला की जी अंगणवाडीतली मुलं आहेत, की जी नवजात शिशु मुलं आहेत, त्यांच्यासाठी हे नागलीचं पोषण मूल्य कसं पोचवू शकतो आपण, तर काही चांगले चविष्ट पदार्थ, लाडू असतील, खीर असेल, आंबील असेल, अशा विविध पद्धतीनं आपण ह्या मुलांपर्यंत हे खाणं पोचवू शकतो, नागली पोचवू शकतो। आणि त्यासाठी आम्ही असा विचार केला संस्थेतर्फे की अंगणवाडी सेविकांचं प्रशिक्षण करावं आणि हे पदार्थ पौष्टिक कसे बनवता येतील हे त्यांच्यापर्यंत न्यावं। माझे नाव मुक्ताबाई दत्तात्रय निपुरते, अंगणवाडी सेविका, बेलवड, प्रकल्प डोळखाम, बीट खर्डी 1। आज दिनांक 21/12/2020 रोजी आदिवासी विकास विभाग आणि प्रगती अभियान यांच्या सहकार्याने नागली विकास कार्यक्रम 2020 हा आपण साजरा करीत आहोत। आणि याच्यातून लहान बालकांना, गरोदर स्तनदा मातांना काय काय नाचणीपासून फायदा होतो ते आज मी तुम्हाला सांगणार आहेत। आणि म्हणजे आपण प्रशिक्षण घेतलेलं आहे हे। आज आपण नाचणीचे लाडू बनवणार आहोत। नाचणीच्या लाडूकरिता नाचणीचं पीठ जरा जाडसरच दळून घेतलेलं आहे। शेंगदाणे भाजून घेतले आणि त्याची भरड बनवली आहे, म्हणजे कूट केली। त्याशिवाय तूप, गूळ, तीळ, चवीपुरतं मीठ आणि स्वादासाठी वेलची, जायफळची पूड घेतलेली आहे। आणि मग आता आपण ते तुपामध्ये खमंग असं भाजून घेतलेलं आहे। आणि आता आपण त्याचे भाजून घेतल्यानंतर पाक तयार केला आहे गुळाचा, आणि ते संपूर्ण मिश्रण आपण एकत्र करून त्याचे आता लाडू वळवतोय। माझे नाव सविता बाळू गोडविंदे, राहणार टेंबा। मी अंगणवाडी केंद्र टेंबा मेंगाळपाडा इथे कार्यकर्ती आहे, अंगणवाडीची आहे। नागली विकास कार्यक्रम हा सादर करण्यात आला। त्या कार्यक्रमात त्यांनी आमच्या महिलांना बोलावून आणायला सांगितले, ते मी आणले। सर्व महिला आल्या, त्या नागलीच्या पिठाचे त्यांना लाडू बनवून दाखवले। नागलीचे लाडू हे पौष्टिक आहेत, त्याच्यात जीवनसत्व आहे। हे जर गरोदर मातांनी, स्तनदा मातांनी जर खाल्ले किंवा आपले कुपोषित लाभार्थी जे आहेत त्यांनी खाल्ले तर वजनसुद्धा चांगले वाढेल आणि त्यांचे पोषणसुद्धा चांगले राहील, तब्येतसुद्धा चांगली राहील आणि आहारात कधीच कमतरता येणार नाही। नाचणीमध्ये कशा प्रकारे किती प्रमाणात कॅल्शियम, स्निग्ध पदार्थ, प्रथिने असतात आणि ते आपल्या शरीराला किती प्रकारे उपयुक्त असतात हे त्यांनी चांगल्या प्रकारे महिलांना इथे येऊन माहिती दिली। त्याच्याबद्दल आमच्या सर्व ग्रामस्थांकडून, महिलांकडून, छोट्या मुलांकडून मनपूर्वक आभार। आणि नाचणीमध्ये एवढे जीवनसत्व असतात, पण आत्ताच्या काय झालं आहे का आजकालच्या आमच्या इकडे पिकूनसुद्धा लोक नाचणीचं सत्व म्हणजे नाचणी करायला बघत नाही का, तर त्या काळ्या भाकरी असतात। पण आत्ता यांनी आमच्या ह्या
ग्रुप ग्रामपंचायत टेंब्यामध्ये 5-6 शाळांमध्ये हा कार्यक्रम घेतला, तर सगळ्या मातांना हा कार्यक्रम खूप खूप आवडला आणि सगळ्या माता उत्साहाने बोलल्या का पुढच्या वर्षीपासून आम्ही भात शेती थोड्या प्रमाणात पिकू आणि नाचणी जास्त प्रमाणात पिकू आणि आमच्या मुलांना नाचणीमध्ये जेवढे सत्व असतात काय काय असतंय ते आमच्या मुलांना मिळले पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही आता नाचणीच्या भाकरीसुद्धा मुलांना खायला लावू. जर मुले काळी भाकर बोलली तर त्यांना आम्ही समजावून सांगू. आणि लाडू वगैरे बनवले, खूप छान लाडू झालेले, चिक्क्या बनवल्या, खूप छान चिक्क्या झालेल्या. मी जेव्हा बेळवडच्या अंगणवाडीत गेले, माझ्या सहकारींनी मुक्ताबाई निपुरते त्यांच्याकडे हे केशव गबाळे भाऊ आलेले आणि तिथे हा कार्यक्रम चालू होता. तर तेवढ्यात मी पोचली तिथे आणि हा कार्यक्रम बघून मला खूप आनंद झाला. ते लाडू बघितले, चिक्क्या बघितले आणि मी लगेचच त्यांना सांगितले की माझे पण माडेपाड्यावर, मी अंगणवाडी केंद्र माडेपाड्यावर हा कार्यक्रम झाला पाहिजे. आणि मी माझ्या सर्व मातांना सांगून ठेवलं की हा कार्यक्रम आपल्या अंगणवाडीत होणार आहे. तर त्या माता बोलल्या की बाई आमच्याकडे खूप प्रकारे खूप आहे नाचणी, आम्ही पीठ वगैरे तयार करून तुम्हाला मदत करू आणि आम्हाला पदार्थ बनवायला माहिती द्या. आमच्याकडे माडेपाडा इथे कार्यक्रम घेण्यासाठी तयार आहेत आणि मला त्याचा खूप आनंद वाटतो की मी असं मला झालंय की कधी माझ्या मातांना, महिलांना, तिथल्या ग्रामस्थांना करून दाखवतात आणि त्यांच्या पोटामध्ये ते लाडू जातात. एवढे सुंदर लाडू झालेले आहेत. हेलो एवरीवन, मैं तहसीन काजी हूँ और मैंने पीएचडी किया है नागली के ऊपर. मेरे रिसर्च से मुझे ये सारी चीज़ें पता चली है कि नागली एक ऐसी चीज़ है जिसमें कैल्शियम बहुत ज़्यादा होता है. और सिर्फ कैल्शियम ही नहीं, अगर हम इसमें देखें तो एक बहुत ही अच्छा सोर्स है, ये नेचुरल सोर्स है कैल्शियम और आयरन के लिए. कैल्शियम और आयरन हमारी बॉडी के लिए बहुत इंपॉर्टेंट होते हैं. कैल्शियम हमारी बोन्स के लिए इम्पॉर्टेंट है और आयरन हमारे बॉडी में ब्लड बनाता है, हीमोग्लोबिन बनाता है. और सबसे ज़्यादा इन दोनों चीज़ों की ज़रूरत होती है बच्चों को, स्कूल जाने वाले बच्चों को, वर्किंग लेडीज़ को, जो औरतें काम करती है, या फिर जो प्रेग्नेंट वुमेन्स होती है, लैक्टेटिंग मदर्स होती है, इन सारे लोगों को इसकी बहुत ज़्यादा ज़रूरत होती है. नागली भी एक बहुत अच्छा सोर्स है इम्यूनिटी के लिए क्योंकि इसमें एंटीऑक्सीडेंट्स होते हैं. तो नागली की रेसिपीज़ की अगर बात की जाए तो हमारा मेन फोकस ये होना चाहिए कि वो बच्चों को पसंद आना चाहिए क्योंकि यंग जनरेशन है, उनको बहुत ज़्यादा ज़रूरत है इन सारी चीज़ों की. तो आप ये नागली के फ्लोर को यूज़ करके उसके लड्डू बनाइए. लड्डू उन्हें बहुत पसंद आएंगे. केक तो हर किसी का फेवरेट होता है, आप नागली को यूज़ करके केक बना सकते हैं. तो आपको ये चीज़ ध्यान रखनी है कि अगर आप लड्डू बना रहे हो तो उसमें आपको शुगर नहीं ऐड करनी है, आप उसके अंदर जैगरी ऐड कर सकते हो. जैगरी के पाउडर्स बहुत अच्छे अवेलेबल है, अगर आप वो ऐड करोगे तो एक तो वो बहुत ज़्यादा हेल्दी हो जाएगा, जैगरी में भी आयरन होता है तो ये एक बूस्ट हो जाएगा आयरन के लिए. उसके बाद अगर आप ब्रेकफास्ट की बात करें तो ब्रेकफास्ट आइटम में हम नागली की इडली बना सकते हैं, ढोकला बना सकते हैं, डोसा बना सकते हैं. ये सारी चीज़ें हम खाते हैं, डे टू डे लाइफ में खाते हैं. बस अगर हम उसके अंदर थोड़ी सी नागली ऐड कर दें तो हमारी बॉडी में उतना कैल्शियम और आयरन अच्छी तरीके से जा सकता है और वो बहुत टेस्टी. सो ओवरऑल अगर आपको नागली को अपनी डेली डाइट में इनकॉर्पोरेट करना है तो विद दिस मॉडर्न सिनेरियो कि आजकल जैसे मॉडर्न फूड होता है, इंस्टेंट फूड होता है, आपको स्मार्टली अपनी डाइट को डिज़ाइन करना है कि आप सुबह से लेकर रात तक नागली को अपनी डाइट में कैसे इनकॉर्पोरेट कर सकते हो और ऐसी कौन सी चीज़ें बना कर दे सकते हो जो बच्चों को, बड़ों को, सभी को पसंद आएंगी, जो हेल्दी भी रहेगी, टेस्टी भी रहेगी और उनके लिए बेनिफिशियल भी रहेगी. आणि ह्यासाठी आम्ही बचत गट असतील, आदिवासीचे जे काही आश्रमशाळा असतील तिथले शिक्षक असतील किंवा प्राथमिक शाळेतले शिक्षक असतील, जिल्हा परिषदेच्या अंगणवाडी सेविका असतील, यांच्यापर्यंत पोहोचून याची माहिती देऊन त्याचे विविध पदार्थ कसे तयार करता येतील, अगदी आहेत त्या जुजबी सामानातनं गावातच कसं करता येईल. म्हणजे बिस्किट करायचं झालं तर आपल्याला ओव्हन लागतं, तर आम्ही तिथंपर्यंत पोहोचत सुद्धा नाही. साधे पदार्थ घेऊन आपण लोकांपर्यंत हे कसं पोचवू शकू आणि आदिवासींची नागली आदिवासींना कशी पूरक ठरेल आणि तिथलं कुपोषण कसं कमी करता येईल, हाच प्रयत्न या सगळ्या प्रकल्पात आहे.